श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण कथा 2. सिद्धिविनायकाची महिमा, मधु व कैठब दैत्याचा वध. काही काळानंतर एक आश्चर्य घडले. सृष्टी निर्मिती करतेवेळी लक्ष्मीपती श्री विष्णू निद्रावस्थेत होते. त्यांच्या कर्णातून 2 अक्राळ विक्राळ राक्षस आले. हे 2 राक्षस म्हणजे मधु व कैठब होते. त्या राक्षसांनी सृष्टीचा निर्माण करता ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक ऋषी मुनींच्या आश्रमांवर हल्ले केले, आश्रमांची नासधूस केली. त्या दोघांनी त्रैलोक्यात सर्वत्र हाहाकार माजवला. त्या दोघांनी नंतर स्वर्गावर आक्रमण केले. ते दोघेही महापापी होते. त्यामुळे ते वेदशास्त्र पुराणे यांची निंदा करताना घाबरत नसत. त्या दोघांनी ब्रह्मदेवावर हल्ला केला. त्यांना गिळून टाकण्यासाठी कैठबाने आपले विशाल तोंड उघडले. ब्रह्माने प्रसंगावधान राखून निद्रादेवीची स्तुती केली. या निद्रादेवीने विश्वाचा पालन करता विष्णूस मोहित केले होते. त्यामुळे विष्णू निद्रावस्थेत गेले होते. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी, तुझी लीला अगाध आहे. तू साक्षात विष्णूस मोहित केलेस. आता विष्णू जागे करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. त्यांना तू जागे केले नाहीस तर सर्व अनर्थ होईल. त्यामुळे तू लवकरात लवकर विष्णू लोकी जा व केशवास जागे कर. देवादिदेव विष्णू जागे होईपर्यंत या राक्षसांनी अत्यंत गोंधळ घातला होता. त्यानंतर केशवाला जाग आली. त्या दोघांनी विष्णूस युद्धासाठी आवाहन केले. विष्णूने ते आवाहन स्वीकारण्यासाठी घनघोर युद्ध केले. दोघांबरोबर विष्णूने मल्लयुद्ध सुरू केले. हे मल्लयुद्ध पाहण्यासाठी आकाशात देवदेवतांची गर्दी झाली. दोघे दैत्य व विष्णू आपली पूर्ण शक्ती पणास लावत होते. काही वेळा त्यांनी विष्णूंना खाली पाडले, तर काही वेळा विष्णूने त्यांना गरगर फिरवून जमिनीवर आपटले. पण विष्णू राक्षसांचा पराभव करू शकले नाही. त्यामुळे विष्णू उदास झाले. त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी गायनामध्ये निपुण असलेल्या गंधर्वाचे रूप घेतले व हाती वीणा घेऊन दरबारी कानडा, मालकंस, यमन, कल्याण इत्यादी सारख्या अनेक रागांचे गायन केले. अशा प्रकारे त्यांचे स्वर्गीय आनंद देणारे गाणे ऐकून देव गंधर्व आनंदित झाले. शंभू महादेवांना सुद्धा हे दिव्य गायन ऐकून आनंद झाला. नारायणाने कैलासावर शंकराचे दिव्य दर्शन घेतले. भोलेनाथ व्याघ्र चर्मावर बसले होते. शेजारी त्रिशूल होते. तसेच डमरूसुद्धा होता. गळ्यात साप होता. सर्वांगाला भस्म फासले होते. विष्णूने महादेवास नमन केले. विष्णू म्हणाले, हे शिवशंभो, आज तुमचे दिव्य दर्शन झाल्यामुळे परमानंद झाला. सतत ओम नमः शिवायचा जप करणारे शिवभक्त तुमच्या चरणी लीन होतात. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. विष्णूचे गाणे ऐकून त्याचे सुपुत्र श्री गणेश, प्रियतमा पार्वती, नंदीला वगैरे आनंद झाला. विष्णू म्हणाले, हे त्रिनेत्रधारी शिवशंभो, सर्व त्रैलोक्यात मधु व कैठब यांनी गोंधळ माजवला आहे. या दुष्टांचा बंदोबस्त कसा करावा हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. भोलेनाथ म्हणाले, हे विष्णू, तुम्ही युद्ध करण्यासाठी माझ्या सुपुत्राचे म्हणजेच गणेशाचे स्मरण केले नाही. त्यामुळे तुम्हाला अपयश आले. आता दुसरे युद्ध करण्यापूर्वी गणेशाचे पूजन करूनच युद्धास सुरुवात करा. गणेशाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करा. भोलेनाथांनी सांगितल्याप्रमाणे श्री विष्णू तपश्चर्येसाठी गेले. श्री विष्णूंनी सिद्धक्षेत्र तपश्चर्येसाठी निवडले. त्यांनी कठोर तपश्चर्या केली. त्या पावन क्षेत्रात नारायणाने षडाक्षरी मंत्राचा शास्त्रशुद्ध जप केला. त्यानंतर लंबोदर श्री गणेश त्यांना प्रसन्न झाले व म्हणाले, हे लक्ष्मीपती, तुमच्या तपश्चर्येमुळे मी संतुष्ट झालो आहे. तुम्ही 100 वर्ष तप केले, त्यामुळे तुम्ही धन्य आहात. तुम्हाला हवा तो वर मागून घ्या. त्यावर विष्णू म्हणाले, आपण शिवपार्वतीचे सुपुत्र आहात. त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे. मला मधु व कैठब
या 2 दैत्यांना ठार मारायचे आहे. त्यासाठी मला शक्ती व युक्ती द्या. तसेच आणखी कोणी राक्षस उत्पन्न झाल्यास त्यांना ठार मारता यावे म्हणून दिव्यास्त्र प्रदान करा. गणेशांनी त्यांची मनोकामना पूर्ण केली. जिथे विष्णूंना वर मिळाला त्याच ठिकाणी विष्णूंनी एक मोठे मंदिर बांधले. त्या मंदिरातल्या भिंतीवर श्री गणपती अथर्वशीर्ष श्री गणपती स्तोत्र कोरून घेतले. त्या ठिकाणी गंडकी शिळेची सुंदर मूर्तीची स्थापना केली. त्याच ठिकाणी नारायणास सिद्धी प्राप्त झाली म्हणून त्या मूर्तीस सिद्धिविनायक असे नाव दिले. सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन विष्णू मधु व कैटभ या 2 दैत्यांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाले. त्या तिघांमध्ये घनघोर युद्ध झाले. बराच काळ युद्ध सुरू होते. श्री विष्णू दैत्यांना म्हणाले, तुम्ही दोघेही शूरवीर आहात. आजपर्यंत मी तुमच्यासारखे योद्धे पाहिले नाहीत. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. त्यामुळे तुम्ही मागाल तो वर देण्यास मी तयार आहे. ही सुवर्ण संधी पुन्हा मिळणार नाही. जगदीश्वराच्या या बोलण्यावर ते दैत्य मोठ्याने हसू लागले. ते विष्णूस म्हणाले, अरे, तुझ्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत. तुलाच एखादा वर हवा असेल तर मागून घे. आम्ही वर देण्यास तयार आहोत. विष्णूंनी क्षणभर विचार केला व म्हणाले, आपला मान राखण्यासाठी मी एक वर मागतो. तो मला आपण द्यावा. तुम्ही दोघांनी माझ्या हस्ते यमलोकी जावे असा मला वर हवा आहे. विष्णूच्या चातुर्यपूर्वक उत्तरामुळे मधु व कैटभ दैत्य विष्णूला शरण गेले व म्हणाले, आपली योग्यता श्रेष्ठतम आहे. त्यामुळे देवादिदेव नारायण तूच आमचा वध कर. त्यामुळे आम्हाला मोक्ष मिळेल. त्यानंतर त्या दोघांनी नारायणाला साष्टांग नमस्कार केला. त्या दोन्ही दैत्यांच्या इच्छेनुसार आपल्या जवळील सुदर्शन चक्राने विष्णूंनी दोघांचा वध केला. मधु व कैटभ दैत्याचा नाश केल्याने विष्णू मधुसूदन व नूतन नावाने ओळखले जाऊ लागले. विष्णू सहस्र नामावलीमध्ये मधुसूदन या नामाचा उल्लेख आढळतो.